तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे बघा शुक्रवार आणि आता संक्रांत पण आलेली, त्यासाठी मी साड्या आणलेल्या आहेत. तर आज काय रुटीन वगैरे शेअर केलं नाही, रेसिपी पण शेअर केली नाही. आज बाहेर गेले होते आणि 2 साड्या घेऊन आलेले, म्हणलं चला शेअर करून. आधी पण एक साडी आणली ती पण. तर साड्या काय अशा सिंपलच घेतलेल्या आहेत, तर शेअर करते कशा घेतलेल्या आहेत. तर ही साडी मी मिशोवरून घेतली, ब्लॅक कलरची. माझ्याकडं ब्लॅक कलरची साडी नव्हती एक पण, म्हणून घेतली. आधी होती पण ती काय खराब झाल्यामुळं मग नंतर काय ब्लॅक कलरची साडीच नव्हती. तर ही छान अशी साडी घेतलेली, 365 का काय 80 रुपयामध्ये भेटली. आणि आतमध्ये अशा बुट्ट्या आहेत, त्याच्या अशा बुट्ट्या आहेत. तर छान आहे एकदम, कपडा पण चांगला आहे. आणि जास्त महागाच्या साड्या घेतल्या नाहीत मी, कमीच प्राईसच्या साड्या घेतलेल्या आहेत अशा. तर काठा पदराच्याच घेतलेल्या आहेत. ही एक अशी घेतलेली आहे. तर ही मिशोवरून घेतली. आणि आज मी बाहेर गेले होते, दुपारी मी आणि माझे मिस्टर बाहेर गेलो होतो. म्हणलं संक्रांतीसाठी साड्या आणि ब्लाऊज पण शिवायचे आहे. आणि ही एक घेतलेली आहे, तर खडकी बाजारमधून घेतलेली. तर ही एक साडी अशी घेतलेली आहे, ग्रीन कलरची घेतलेली आहे. आणि ब्लाऊज पण ह्याच्यामध्येच आहे असा. ही एक साडी अशी घेतलेली आहे. तर छान आहे ही पण साडी, आवडली ती मला, म्हणून ही एक साडी घेतली. आणि एक ब्लॅक कलरची घेतली, एक ब्लॅक कलरची तर आधीच घेतली होती, ग्रीन कलरची घेतली. आणि अशी एक रेड कलरची घेतलेली आणि रेड कलरची अशी घेतलेली. तर मला अशा साड्या जास्त आवडतात, त्यामुळे मी अशाच साड्या घेते. प्राईस पण कमी, पण दिसाय पण छान वाटतात, त्यामुळे अशी साड्या मी घेत असते. तर मागच्या वेळेस पण अशी ते ग्रीन मधून घेतली होती, आता रेड मधून घेतलेली अशी. तर ही एक साडी घेतलेली, जे अशी घेतलेली साडी. काठ छान वाटतात, नाजूक असे, म्हणजे अशी बॉर्डर आहे ना, ही पण छान आहे, नाजूक आहे, त्यामुळे घेतलेली. तर म्हणलं चला साड्यात कशा आणलेल्या आहेत त्या शेअर करू. ही एक अशी साडी घेतलेली, अशा पण घातल्यास छान वाटतात साड्याच. आणि ह्याच्यातून माझ्याकडे एक ग्रीन कलरची पण आहे, आणि आता ही एक रेड कलरची घेतली. तर अशा सिंपलच साड्या 3 साड्या घेऊन आलेले. आणि अस्तर पण आणलेले, ब्लाऊज पण मी शिवणार आहे, म्हणजे मीच घरी शिवणार आहे, त्यामुळं 3 अस्तर पण घेऊन आलेले. तर ब्लाऊजची कटिंग करते. जास्त दिवस झालं ब्लॉग केलं नाही, रुटीन रेसिपी काय शेअर केलं नाही. तर आता ब्लाऊजची पण कटिंग करून घेते. आता टायमिंग 5:30 वाजले असतील. तर चहा वगैरे करून पिला, आज लवकरच चहा करून पिला. बाहेर गेले होते मिस्टर, मग मी बाहेरून आलो, चहा वगैरे करून पिला लवकरच. आणि म्हणलं चला साड्या कशा आणल्या ते पण शेअर करू. आता ब्लाऊजची कटिंग करते आणि पुढे पण ब्लॉग असंच कंटिन्यू करते. तर इथं संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता. अगोदर म्हणलं ब्लाऊज कट करून घेऊ, आणि 3 ब्लाऊज कट करून घ्यायचे होते. आणि येताना अस्तर पण घेऊन आले होते. तर हे 80 सेंटीमीटर अस्तर घेतलं होतं, 28 रुपयाला 80 सेंटीमीटर भेटला होता. तर इथं म्हणलं एक सोबतच तिन्ही पण ब्लाऊज कट करून घेऊ, आणि 1-1.5 तास लागला तरी ब्लाऊज कट करून घेण्यासाठी. आणि संध्याकाळी म्हणलं आता स्वयंपाक करायचा आहे. तर इथं पहिलं तर ब्लाऊज कट करण्यासाठी घेतलं आहे. तर ब्लाऊज एक ते ठेवून घेतलेलं आहे. एक ब्लॅक कलरचा थोडासा अस्तर कमी होता, आणि सोबतच सगळे व्यवस्थित ठेवून घेतले. आणि जे माझं ब्लाऊजचं मापाचं पेपर इथं मी कटिंग करून घेतला होता, त्याचं मी बरोबर असं चॉकने असं सगळं व्यवस्थित आखून घेत असते अगोदर. तर आणि मी मिशोवरून रेडीमेड ब्लाऊज कटिंग पण मागवली होती, त्याचा ब्लाऊज आणखी काही शिवला नाही. हे माझं अगोदरचंच पेपर कटिंग होतं, त्याचं इथं मी ब्लाऊजवरती सगळं असं आखून घेतलं आहे, म्हणजे चॉकनीचं असं. आणि सगळं व्यवस्थित पहिलं तर मापाने आखून घेतलेलं आहे. अस्तर कधी पण कट करून घेताना मापाचं व्यवस्थित घ्यायचं. आणि नंतर साडीचा ब्लाऊज मोठा थोडासा ठेवला तरी चालतं. तर इथं मी बरोबर मापामध्ये पहिलं तर अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. असं एक सोबतच 3 ब्लाऊज ठेवलेले आहेत. अस्तर धुवून इस्त्री मारून घेतलं तरी चालतंय, पण मी नाही घेतलं, म्हणलं असंच घेतलेलं आहे. तर इथं एक सोबत असे तिन्ही पण साड्यांचे ब्लाऊजचे अस्तर कट करून घेतलेले आहेत. असे व्यवस्थित सगळं कट करून घेतले आणि व्यवस्थित सगळं ठेवून घेतलेलं आहे आता इथं. आणि त्यानंतर इथं साडी पण कट करून घेणार आहे. एक करण्यापेक्षा म्हणलं एकत्र करून घेऊ कट, नंतर मग शिवता येतील, घरातले काम वगैरे करत एखादं शिवता येते. त्यामुळे इथं मी आज तिन्ही पण ब्लाऊज कट करून घेतले. आणि अशी काठापदराची साडी आहे, प्लेनच आहे पूर्ण, थोड्याशा अशा एक अशा बुट्ट्या आहे त्याच्यावरती. तर हे पण 80 सेंटीमीटर 80-85 सेंटीमीटर असं घेतलं. आणि ब्लाऊज पण कट करून घेतलेला आहे, माप घेतलं होतं मी इथं साडीचं पण कट करताना. तर इथं मी साडी बरोबर असं काठ असतो तर साडीचं ते, आणि हे व्यवस्थित एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि पहिलं तर हे
मापाचं अस्तर ठेवलं होतं हे. आणि साडीचं थोडंसं अर्धा इंचला पण थोडंसं कमी साईडने कट करून घेतलं तरी पण होऊन जातं आहे. आखून घेतलं तरी चालतंय. आखलं होतं मी पहिलं, नंतर नाही आखून घेतलं आहे, असंच कट करून घेतलं. व्यवस्थित हात ठेवून कट करून घेतलेलं आहे. तर आता इथं मी जे पाठीमागचा गळा आणि बाही आहे तशीच ठेवलेली. नंतर बघू म्हणलं शिवताना कमी जास्त कुठल्या ब्लाऊजचं करता येईल. तर इथं मी त्यामुळं जे आहे ते आधीची रेडीमेड बाही होती तीच घेतलेली आहे. नंतर मग बाहीचं काय नंतर कमी जास्त पण करता येते आणि पाठीमागचा गळा पण. त्यामुळं तर इथं हे पण तिन्ही पण साड्या अशाच मी कट करून घेतलेल्या आहेत आता. आणि छान असं घरच्या घरी आपलं म्हणलं ब्लाऊज पण शिवून घेऊ. तर रुटीन रेसिपी असं काय शेअर केलं नाही, ब्लाऊजच कटिंग करून घेतलेलंच ब्लॉग आज केलेला आहे म्हणलं हेच ब्लॉग करू आपण. तर इथं सगळं व्यवस्थित असं ठेवून ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. ही साडी पण अशी भरपूर अशी सिल्क होती. तर हे व्यवस्थित सगळं आपलं ब्लाऊज कट करून असं बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे घेता येतं सगळं शिवताना एक एक ब्लाऊज. आणि साड्या पण व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या आहेत. आता स्वयंपाकाचं टायमिंग पण झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.